श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। फाशीपूल परिसरातील नागरिकांतर्फे महानगरपालिकेवर काढण्यात आला मोर्चा। राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती यांची नक्कल केल्याच्या विरोधात करण्यात आले निषेध आंदोलन। आमदार राहुल यांच्या विरोधात करण्यात आले आत्मक्लेश आंदोलन। सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मागणी। जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रमजान शाह यांचा आत्मदहनाचा प्रयत्न आणि सनी साळवे खून प्रकरणी 4 दुहेरी जन्मठेप। आता बातमीपत्र विस्ताराने। दलित वस्ती सुधार योजनेचा निधी गेला कुठे यासह विविध मागण्यांसाठी फाशीपूल परिसरातील नागरिकांतर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले। दलित वस्ती सुधार योजनेचा निधी गेला कुठे असा प्रश्न उपस्थित करीत फाशीपूल परिसरातील नागरिकांतर्फे गुरुवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढून मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। फाशीपूल सिद्धार्थ नगर येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व किरण गायकवाड यांनी केले। निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकार समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध विकास योजना तयार करत असतात। त्याचाच एक भाग अण्णाभाऊसाठी नागरी दलित वस्ती सुधार योजना अस्तित्वात आहे। त्याद्वारे शहरी भागांमध्ये महानगरपालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात। शासनाचे सुनिश्चित धोरण असताना आमच्या सिद्धार्थ नगर, नवजीवन नगर, देशमुख नगर या परिसरात सन 2018 ते आजपर्यंत एकही काम करण्यात आलेले नाही। शासनाने तर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मनपा प्रशासनाकडे भरपूर निधी पाठवला आहे, तो कुठे गेला याची माहिती आम्हास नाही। आमच्या भागांमध्ये 100% दलित समाजाचा रहिवास आहे। शासनाने ज्या उदात्त हेतूने सदर योजना तयार केली आहे तो हेतू सफल होत आहे किंवा नाही हे बघण्याचे काम महानगरपालिकेच्या प्रशासनाचे आहे। असे असूनही या 100% दलित वस्ती असलेल्या भागामध्ये सन 2018 पासून आजपर्यंत एकही काम का झाले नाहीत असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। धुळे महानगरपालिकेतर्फे वाढवण्यात आलेली घरपट्टी कमी करण्यात यावी, तसेच नारायण मास्तर चाळीजवळ असलेले पुरुष शौचालय मनपातर्फे का तोडण्यात आले याचा खुलासा मिळावा। मनपातर्फे धुळेकर नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे। नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत। रस्ते व गटारीच्या समस्या आहेत, रस्ते गटारी तयार करण्यात याव्यात। मूलभूत सुविधा अभावी जनतेची गैरसोय होत आहे, त्यामुळे आमच्या समस्या सोडावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या मोर्चात किरण गायकवाड, विनोद बाळुसकर, अजय बागुल, विशाल जाधव, लक्ष्मण केंदाळे, नरेंद्र बागुल, भूषण गायकवाड, प्रशांत आखाडे, सिद्धार्थ पगारे, अजिंक्य गायकवाड, कल्पेश मगरे, अनिकेत गायकवाड, हेमराज क्षीरसागर, अमन जाधव, मयूर जाधव, राहुल बाविस्कर, राकेश मोरे, विकास शिंदे आदी सहभागी झाले होते। सर्व गोष्टींवर अभिवादन करून आज आम्ही 21/12/2023 रोजी महापालिकेवरती जन आक्रोश मोर्चा घेऊन आलेलो आहे। कारण महापालिकेचा हा भोंगळा कारभार मनमान्या चालू आहे आणि या मनमान्यांना थांबवण्यासाठी आज पूर्ण जनता रस्त्यावर उतरली आहे। आणि या जनतेने आज ठरवलं आहे की जोपर्यंत महापालिका हा आपला मनमानपणा थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा जन आक्रोश मोर्चा हा आक्रोश मोर्चाच्या हेतूने जर यांनी ऐकलं नाही तर आम्ही महापालिकेच्या बाहेर आमरण उपोषण करणार आहोत। महापालिकेचा भोंगळा कारभार असा आहे की ज्या लोकांना 1 पट घरपट्टी होती त्या लोकांना 10 पट घरपट्टी दिलेली आहे। तर प्रशासनाला आम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही कोणत्या बेसवरती महापालिकेने ह्या घरपट्ट्या आकारलेल्या आहेत। आणि दुसरा म्हणजे प्रभाग 15 मध्ये आतापर्यंत दलित वस्ती सुधार योजनेचं एकही काम त्यांनी केलेलं नाही आहे। आम्ही मागच्या टायमालाही मोर्चा आणलेला होता, फक्त आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं। या महापालिकेचं असं आहे, एक तर आंधळ जात आहे आणि कुत्रपीठ खात आहे। यामध्ये प्रशासनाचा कोणाचा वचक राहिलेला नाही आहे आणि 2-4 लोक ही महापालिका चालवत आहे। या प्रशासनाला आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय आणि या महापालिकेने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही आमरण उपोषण या पालिकेच्या करणार आहोत। एवढं बोलतो, सांगतो। जय भीम, जय विठ्ठल, जय भारत। राज्यसभेचे सभापती तथा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबत नक्कल करून त्यांचे चित्रीकरण केल्याच्या निषेधार्थ धुळे महानगर भाजपतर्फे झाशी राणी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले। संसद भवनाच्या बाहेर आंदोलन करताना विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती तथा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शारीरिक व्यंग्याची नक्कल केली। या सर्व प्रकाराचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी व्हिडिओ चित्रीकरण करत निर्लज्जपणाचा कळस गाठला। या घटनेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या धुळे महानगर शाखेतर्फे झाशी राणी पुतळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमांना जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेसचे राज्यसभा सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे कामकाज सुरू असताना बाहेर परिसरात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनखड यांच्या आवाजाची नक्कल करून अपवाद केला।
राज्यसभेचे विरोधी संसद सदस्य लोकसभेचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रसंगाचे चित्रीकरण करून बालिश स्वभावाचे व हीन प्रवृत्तीचे दर्शन घडवले। या प्रकाराने विरोधी पक्ष संसद सदस्यांची प्रतिमा मलिन झाली असून भाजप त्यांच्या तीव्र शब्दात निषेध करीत आहे। या आंदोलनात महापौर प्रतिभा चौधरी, हिरामन गवळी, ओमप्रकाश खंडेलवाल, भारती माळी, यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, जयश्री अहिरराव, कल्याणी अंपळकर, श्याम पाटील, ॲडव्होकेट किशोर जाधव, पप्पू डापसे, संजय बोरसे, सूरज चौधरी, भगवान देवरे, योगेश मुकुंदे, नंदू ठोंबरे, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली शिरसाट, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, पवन जाजू, मनोज शिरोडे, अजय अग्रवाल, बबन चौधरी, निलेश खेडकर, बंटी दात्रक, सचिन जाधव, प्रथमेश गांधी, विवेक कुलकर्णी, राजेंद्र बागुल, सुबोध पाटील, उमेश जैन, प्रदीप पानपाटील, पंकज दात्रक, मोहिनी दात्रक, संजय सरक, सुहास आंबळकर, सनी वाडेकर, लोकेश विभूते, स्वप्नील लोकरे, अमोल सातपुते, पुष्पा सातपुते, बालाजी अग्रवाल, प्रकाश पोळ, मयूर गवळी आदी सहभागी झाले होते। भारतीय लोकशाहीचं संसद भवन, या संसद भवनामध्ये या देशाच्या अनेक समस्यांना तोंड दिल्या जातं, अनेक समस्या सोडवल्या जातात। अशा या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये चालू असलेल्या या स्वतःला INDIA म्हणणारे I.N. या डॉट वाल्यांनी हे संसद कसं चालणार नाही याच्यासाठी गदारोळ केला। लोकसभेत आणि राज्यसभेचे सभापती यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, वारंवार सांगितलं, तरीही त्यांनी न ऐकल्यामुळे लोकसभेतून आणि राज्यसभेतून INDIचे खासदारांना निलंबित करण्यात आलं। कारण एका दिवसाचा किती खर्च असतो हे जनतेला माहीत आहे आणि अनेक प्रश्न हे महत्त्वाचे असताना याच्यावर हे सरकार चालू नये आणि म्हणून यांनी केलेला हा घोळ। पुन्हा यांना बडतर्फ केल्यानंतर दक्षिणेतील बंटी बॅनर्जी हा त्या लोकसभेच्या बाहेर आल्यानंतर या देशाचे उपराष्ट्रपती, आदिवासी व्यक्ती, उपराष्ट्रपती आणि त्या राज्यसभेचा सभापती यांची टिंगलटवाळी करतायत, नाव सांगून टिंगलटवाळी करतायत आणि त्यांची व्हिडिओ कॅसेट बनवून प्रसारित कोण करतंय तर या देशाचा पप्पू, जो INDIचा प्रमुख पप्पू राहुल गांधी। वास्तविक त्यांना या गोष्टीची माहिती पाहिजे। उपराष्ट्रपतीचा अपमान हा साधा अपमान नसून या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतभर तीव्र आंदोलन चालू असून आज धुळ्यामध्ये सुद्धा या घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं जाहीर निषेध करीत आहोत। आमदार जयकुमार रावल हे सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व सामान्य नागरिकांचा छळ करीत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे चिमठाण्याजवळील क्रांती स्मारक येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। आमदार जयकुमार रावल सत्तेचा दुरुपयोग करून शिंदखेडा तालुक्यातील विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व सामान्य नागरिकांवर विविध गंभीर गुन्ह्यांचा कलमांचा सर्रास वापर करून छळीत आहेत। त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे चिमठाणेजवळील साळवे पाट्यावरील क्रांती स्मारक येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। नुकत्याच चिमठाणे व मेथी जिल्हा परिषद पोटनिवडणूक संपन्न झाल्या, त्या अनुषंगाने चिमठाणे येथे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाले म्हणून विरोधात लढलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून दरोडेखोराचे कलम लावले। या पार्श्वभूमीवर शिंदखेडा मतदारसंघातील प्रत्येक गावात बूथ लावून आमदार जयकुमार रावल यांच्या दहशतवाद व खोटे गुन्हे दाखल करून विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना दबावाखाली आणणे व पोलीस प्रशासनासह महसूल विभाग यांचे आमदार रावल आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष रूपी साथ असल्याच्या विरोधात केंद्र व महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांना स्वाक्षरीचे निवेदन देण्यात येणार आहे। सदरील प्रकार निदर्शनास आणून देण्यात येईल। तसेच दोंडाईच्या व शिंदखेडा शहरात मोर्चा काढून यासाठी लक्ष वेधण्यात येणार आहे। या आत्मक्लेश आंदोलनामध्ये
महाविकास आघाडीचे माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनीही मार्गदर्शन केले. आमदार जयकुमार रावल यांच्यावर कडाडून टीकास्त्र करताना दहशतवाद व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आमदार व भाजप नेत्यांविरोधात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात तीव्र आंदोलन करून जनसामान्यांना स्वाक्षरी मोहीमद्वारा मत पटवून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी माजी मंत्री हेमंत देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, काँग्रेस तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, प्रकाश पाटील, श्यामकांत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख गिरीश देसले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, अमित पाटील, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, अशोक सोनवणे, राहुल मानिक, सरपंच वीरेंद्र झालसे, कैलास आखाडे, भैया माळी, नाझीर शेख, राजू देशमुख, बापू महाजन, वकील बराने, हेमराज पाटील, चिराग माळी, जिभाऊ माळी, विलास गोसावी, माधवराव देवरे, युवराज देवरे, धनराज देसले, भूपेंद्र धनकर, नरेंद्र पाटील, विनायक पवार आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांच्या माध्यमातून जे आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्यावर जे काही खोटे नाट्य गुन्हे दाखल होत आहेत त्याच्या संदर्भात आम्ही क्रांती स्मारकावर आज आम्ही आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेलो आहोत. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, आमचे नानासाहेब देशमुख, बापूसाहेब देशमुख, ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ललितजी वारुळे, आम्ही सगळेजण आणि सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथं बसलेलो आहोत. या आत्मक्लेश आंदोलनानंतर या तालुक्यामध्ये हे जे काही खोटे नाट्य गुन्हे दाखल होत आहेत याच्या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती श्यामकांत भाऊ सनेर यांनी इथं विशद केलेली आहे. आणि आगामी काळामध्ये हे काही जे दडपशाहीचं सत्र या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये सुरू आहे, या दडपशाहीच्या विरोधात आम्ही फार मोठं एक आंदोलन उभं करू, गावागावापर्यंत जाऊ, घराघरापर्यंत जाऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही दडपशाही कशी मोडून काढता येईल या तालुक्यामध्ये आणि खास करून शिंदखेडा विधानसभा क्षेत्रामध्ये या तालुक्याचं जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे, या नेतृत्वाच्या मनामनामध्ये आणि कणाकणामध्ये जातीयवाद आणि दोन समाजामध्ये आणि राजकीय पटलावर आपल्या विरोधी गेलेल्या माणसाच्या विरोधामध्ये त्याचा काटा काढण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं आपण ही भूमिका गेल्या या 20 वर्षामध्ये बघत आहोत. सध्या भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं त्या दिवसापासून ज्या व्यक्तीला आपण तालुक्याचा आमदार करतो ह्याच आमदाराकडून ह्याच मतदारसंघामध्ये पदाचा दुरुपयोग, त्याचबरोबर सत्तेची नशा इतकी डोक्यामध्ये भिडलेली आहे की या सत्तेच्या मस्तीच्या जोरावर आपल्याच मतदारसंघातील आपल्या विरोधी लोकांचा काटा काढण्याचं काम सत्ता आणि प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने काढण्याचा प्रकार जयकुमार रावल या मतदारसंघामध्ये करीत आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या प्रशासनाकडे आपण न्यायाची अपेक्षा करतो, मग ते पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल, हे सुद्धा या सरकारच्या आणि या लोकप्रतिनिधींच्या दावणीला भानमा सगळ्या राजकीय प्रमुखांप्रमाणेच गाव पातळीवर ज्याच्यावर अन्याय होतो त्याला देखील हे अनुभवायला मिळतं आहे. आणि म्हणून असं एक गाव नसेल की त्या गावामध्ये जयकुमार रावळ यांनी भांडण केले नसेल आणि 395 आणि 307चा वापर केलेला नसेल, असं या मतदारसंघामध्ये एकही गाव शिल्लक या माणसाने राहून गेलेलं नाही. आणि म्हणून आता ज्या नुकत्याच निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुका होत्या, 11 महिन्याच्या निवडणुका होत्या, निवडणुका त्यांनी जिंकलेल्या होत्या. आम्ही महाविकास आघाडीने पराभव स्वीकारलेला आहे. जनमताचा आदर करणं आमचं कर्तव्य असताना हारलेल्या पार्टीच्या मागे डिवचून कुरापती करून त्यांना द्वेष भावनेनं पिछाडून लावणं, मारहाण करणं, खोट्या तक्रारी करणं
आणि या वेळेस तर एवढी हद्द झाली की एकाच व्यक्तीने 2 FIR तयार केल्या, सारखे कलम आणि प्री प्लॅन दंगल घडवण्याचं पाप BJPने चिमटाण्या गटात आणि मेथी गटामध्ये केलेलं आहे. प्री प्लॅन एकच FIR एकाच ठिकाणी टाईप होते आणि त्या ठिकाणाहून गेलेली FIR संबंधित पोलीस स्टेशन वेगवेगळे होते. कुठलीही शहानिशा न करता त्या ठिकाणी तात्काळ गुन्हा दाखल होतो आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या FIRला जेव्हा प्रतिकार करायला समोरचे लोक गेले त्यांचे गुन्हे देखील दाखल करून घेण्यात आलेले नाही. आणि म्हणून कुठेतरी पोलीस प्रशासन देखील याच्यामध्ये सहभागी आहे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनच आमच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर धावा घालण्याचं काम हे गडीवरून केलं जात आहे. आणि म्हणून या तालुक्याला तरी आम्हाला असं वाटायला लागलं की पोलीस स्थानकं आता बंद करून गडीवरच पोलीस स्टेशन जर उभारले गेले ते सुद्धा चुकीचं करणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना तर फुकटचं सैनिक, फुकटचं दल गडीवरून मिळणार आहे. उलट या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पगारसुद्धा वाचणार आहे. इतकं विष, इतकं पद्धतशीरपणानं त्या ठिकाणी वकील, त्या ठिकाणी FIR तयार करण्याचं काम त्या ठिकाणाहून सुरू झालेलं आहे. आणि म्हणून कार्यकर्ता हा निवडणूक हारलेला असतो. शिवाय अशा प्रकारच्या दादागिरी पोलीस प्रशासनाला हातात धरून गुन्हे दाखल करून मनोबल कमी करण्याचं काम या तालुक्यामध्ये जयकुमार रावळ आणि BJPचे लोक सातत्यानं करतायत. आणि म्हणून आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निवडणुकीच्या पलीकडे जाऊन ही भूमिका फक्त निवडणुका जिंकणे हारणे याच्यासाठी नाही. शासनाच्या विविध विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी करा किंवा वयाच्या 58 वर्षापर्यंत नोकरीची हमी द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. शासनाच्या विविध विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी करा किंवा वयाच्या 58 वर्षापर्यंत नोकरीची हमी द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यामध्ये शासनाची विविध कार्यालये स्थापनामध्ये गेल्या काही वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे आपल्या कामातून कष्टातून विविध योजनांद्वारे जनतेची सेवा केलेली आहे. आपल्या जीवनातील तरुणपणाचा उमेदीचा काळ सेवा व काम करण्यात खर्च केला आहे. परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी नाही. काही कर्मचाऱ्यांना EPF विमा मिळत नाही. शासकीय काम करत असताना काही अपघात झाल्यास कोणतीही हमी नाही. अशा कर्मचाऱ्यांवरच त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी हे मनापासून प्रामाणिकपणे आपली सेवा शासनाला व जनतेला देत आहे. जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, जल जीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, ठिबक सिंचन योजना, पाणलोट कार्यक्रम, जलसंधारण कार्यक्रम, सेतू, जिल्हा नियोजन समिती, भूसंपादन, वन हक्क कायदा, महिला बाल कल्याण, त्वदार, जात पडताळणी, समाज कल्याण, सिंचन, पाटबंधारे बांधकाम, महात्मा फुले आरोग्य अभियान, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध आस्थापना व योजनेमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक अधिकारी, इंजिनियर, लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, गृहनिर्माण अभियंता, APO, सुपरवायझर्स, कॉम्प्युटर ऑपरेटर, समन्वयक, शिपाई, कुशल अकुशल कर्मचारी अशा विविध नावाने कार्यरत आहेत. या सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे किंवा या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाच्या 58व्या वर्षापर्यंत काम करण्याची शासनाने हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रणजित राजे भोसले, जोसेफ मलबारी, शकीला बक्ष, अमित शेख, सलमान खान, राजू मशाल, युसुफ शेख, नुरुद्दीन शाह, अब्दुल कादिर, हाशिम कुरेशी, रईस काजी, वैभव पाटील, राजू चौधरी, राजेंद्र सोलंकी, असलमबाई, भटू पाटील, मंगलदास वाघ, राजेश तिवारी, डोमॅनिक मलबारी, सुरेश जवरा, दीपक देवरे, रामेश्वर साबळे, बरकत अली शाह, राजू डोमाळे, चेतना मोरे, जयश्री गेटे, चेतन पाटील, विशाल बांबरे, जाकीर खान, दीपक देसले आदी उपस्थित होते. विविध कार्यालयांमध्ये जे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी करावं किंवा वयाच्या 58 वर्षापर्यंत त्यांना शासनाने हमी द्यावी अशा प्रकारचं निवेदन आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेलं आहे. आमच्या लक्षात आलंय की धुळे जिल्ह्यामध्ये असे कित्येक कार्यालय आहेत ज्या कार्यालयामध्ये वर्षानुवर्ष कित्येक वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करतायत. अशा कर्मचाऱ्यांना आज काही ठिकाणी ESIC, EPF आणि विम्याची सुद्धा सुविधा मिळत नाही.
ऐन तरुणपणाच्या काळामध्ये, उमेदीच्या काळामध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेची सेवा केलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणं अतिशय चुकीचं आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की जे कंत्राटी कर्मचारी विविध कार्यालयामध्ये आस्थापनामध्ये काम करतायत त्यांना शासनाने परमनंट करावं किंवा वयाच्या 58 वर्षापर्यंत त्यांना हमी द्यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. धुळे शहरातील सर्वे नंबर 430 व 432 या 34 एकर 15 गुंठे जमिनीवर मनाई आदेश असताना या शेत जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई झाल्याने रमजान शाह यांनी जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहनाचा प्रयत्न केला. धुळे शहरातील सर्वे नंबर 430, 432 या 34 एकर 15 गुंठे जमिनीवर मनाई आदेश असताना या शेत जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केके डेव्हलपर्स कडून पॉवर ऑफ अटॉर्नी घेतलेल्या रमजान शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन करीत आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रमजान शाह यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र शहर पोलिसांनी वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतले. धुळे महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 430, सिटी सर्वे नंबर 18242 व सर्वे नंबर 432, सिटी सर्वे नंबर 17544 वर न्यायालयीन व वरिष्ठ अधिकारी यांचे आदेश होऊन देखील 7/12 रेकॉर्डवरील फेरफार नोंद नामंजूर करण्याऐवजी भूमाफिया यांच्या बाजूस ठाम राहत धुळे शहर अप्पल तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, नगर भूमापन अधिकारी, दुय्यम निबंधक वर्ग 2 धुळे कार्यालय 1 व 2 यांच्या त्रासाला कंटाळून अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांच्या कार्यालयासमोर आत्मदान करण्याचा इशारा रमजान शाह यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. या पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजेच्या सुमारास जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रमजान शाह यांनी आत्मदानाचा प्रयत्न केला. मात्र शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय पथकातील सुधाकर पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतले व पुढील अनर्थ टळला. सदर प्रकरणामध्ये मान्य उच्च न्यायालयाचे आदेश पारित झाले आहेत. त्या आदेशामध्ये मान्य जिल्हा न्यायालयाने सर्व पक्षकारांना समाविष्ट करून सर्वांची बाजू ऐकून घेऊन पुन्हा गुणवत्तेवर नव्याने आदेश द्यावे असा तो मान्य उच्च न्यायालयाचा आदेश आहे. महसूल यंत्रणा म्हणून मी असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी असतील, प्रशासन म्हणून आम्ही त्या प्रकरणात पार्टीच नाही आहोत. त्या आदेशामध्ये आम्हाला कसलेही निर्देश मान्य उच्च न्यायालयाने दिलेले नाही. आपण आदेशाचं अवलोकन करावं, माहिती तसं पुरावा त्यांच्याकडे आहे. त्याचे आदेश जर आमच्यासाठी असतील तर ते माझ्यासकट सर्वांनाच बंधनकारक आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करायचं काही कारण नाही. तर जिल्हा न्यायालयाचे जे निर्देश आहेत, जिल्हा न्यायालय जे काही आदेश देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई महसूल प्रशासन करेल. आमचा संबंध महसूल विभागाच्या नोंदींपुरता आहे. त्या नोंदींसाठी ते व्यक्ती मान्य प्रांत महोदयाकडे त्याने आपण दाखल केलं होतं. त्याच्यातही निर्णय दिलेला आहे. उच्च न्यायालयाचे आदेश हे जिल्हा न्यायालयासाठी आहेत, आमच्यासाठी कसलेही निर्देश त्या आदेशात नाहीत. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. धुळे येथील सनी साळवे या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली. या निकालावर सनी साळवेच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. धुळे येथील सनी साळवे या 16 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. तर 3 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निकालावर सनी साळवेच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरात दिनांक 18 एप्रिल 2018 रोजी देवपुरात असलेल्या नरसिंह बिअर बार जवळ गाडीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादात सनी साळवे या 16 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा खून करण्यात आला होता. आरोपींनी सनी याचे मित्र सुमेध सूर्यवंशी, सागर साळवे यांनाही मारहाण केली होती. सनी साळवेच्या खून प्रकरणी धुळे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा गुरुवारी निकाल जाहीर करण्यात आला. न्यायाधीश DM ऐरे यांनी या खून प्रकरणी 4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उर्वरित 3 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, ॲडव्होकेट CD सोनार, ॲडव्होकेट निलेश दुसाने, ॲडव्होकेट उमाकांत गोडराज यांनी काम पाहिले. साधारणतः घटना कधी घडली होती, काय नेमकं ही घटना होती? घटना दिनांक 18/4/2018 रोजी देवपूरमध्ये घडली होती. देवपूरच्या वाडीबोकर रोडवर सायंकाळी ही घटना घडली होती. 16 वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेध सूर्यवंशी, सागर साळवे यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा
तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला. शहरातली अत्यंत घाणेरडी घटना त्या 2018मध्ये घडली होती, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं, त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आजतागायत आरोपी हे तुरुंगात होते. या ठिकाणी आमची भूमिका अशी होती, शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे, गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे. या ठिकाणी जी काही आज निकाल लागलेला आहे, आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे. आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एकूण किती आरोपी याच्यामध्ये होते आणि ते कुठल्या रहिवासी होते आणि किती वयाचे होते? जो सनी साळवे हा मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ 16 वर्षाचं होतं. 16 वर्षाच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास 35-40च्या आसपास होतं. अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवे देखील धुळ्यातलाच राहणारा होता. जवळपास आज 6 वर्ष होण्यात आली, आरोपींना जामीन मिळालेला नव्हता, आरोपी तुरुंगात होते. या ठिकाणी एकूण 4 आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली आहे. न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. फाशीपूल परिसरातील नागरिकांतर्फे महानगरपालिकेवर काढण्यात आला मोर्चा. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती यांची नक्कल केल्याच्या विरोधात करण्यात आले निषेध आंदोलन. आमदार रावल यांच्या विरोधात करण्यात आले आत्मक्लेश आंदोलन. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मागणी. जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रमजान शाह यांचा आत्मदहनाचा प्रयत्न आणि सनी साळवे खून प्रकरणी 4घांना दुहेरी जन्मठेप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.